झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती सोबतीची साथ मन दिवाळीत रात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे देवा, घात सुटू दे. दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी, अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या विनमिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला ते जाणीव खोल, ते धग धग त्या इकाराला माईची ओल, या रख रख त्या भुईला ते घामाचं मोल. इंदनी पेरणी धरून जिंदगानी, कुंड्याचं सार रान बागान हसू दे. वाट दिसू दे देवा, वाट दिसू दे.
व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पंचक्रोशीमधून आलेले सर्व शिक्षकगण, पालक, विद्यार्थी यांचं मी न्यू इंग्लिश स्कूल डाळस विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. स्वागत नसे हे फक्त आहे हवळा. ज्ञानदीपाच्या तेजाने उजळलेली ही वाट गुरूंच्या स्पर्शाने सन्माननीय पालकवर्ग, आप्तेष्ट व तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नाही तर एका तेजस्वी प्रवासाचा, अथक परिश्रमांचा. त्या ठिकाणी आपण रस्त्यांना केवळ ही अनौपचारिकता राहत नाही. अशा या कार्यक्रमासाठी आपण प्रथमतः अध्यक्ष निवड करीत आहोत. प्रत्येक यशस्वी कार्यक्रमामध्ये एक सक्षम, दूरदर्शी आणि मार्गदर्शक नेतृत्व असते. अध्यक्ष म्हणजे केवळ पद नव्हे तर संपूर्ण कार्यक्रमाचा धागा हातात घेऊन प्रत्येक क्षणाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो. आपल्या उपस्थितीत कार्यक्रमाला शिस्त, गांभीर्य आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. आजच्या या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड करतील विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री इंगळे सर. आताच विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख, आत्ताच माझे सहकारी बंधू श्री इंगळे सर यांनी ज्या अध्यक्षपदाची निवड केली त्यास मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. प्रज्वलित झाले असलेला दीप हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि प्रकाश हा ज्ञान होऊन उच्च मानवी मूल्यांची स्थापना होणे हा दीप प्रज्वलनामागचा मुख्य हेतू आहे. या ठिकाणी मंचकावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन न्यू इंग्लिश स्कूल डाळस विद्यालयाच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत ईशस्तवन. विश्वाची तू विद्या देवी
यांचं विद्यालयाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सपकाळ सर, संतापे सर यांचं विद्यालयाच्या आजच्या स्वागतासाठी सादर करीत आहेत एक मधुर असे स्वागत गीत. मी विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत सादर करा. या ठिकाणी होईल. मी इंगळे सरांना विनंती करते की त्यांनी सत्कार समारंभ कार्यक्रम घ्यावा. कार्यक्रमाला उजाळा तो कसला. अतिथी देवो भव या वृत्तीप्रमाणे मी मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. यामध्ये आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य नवनिर्वाचित श्रीराम भैया भुर्णे यांचा सत्कार होतोय. मी सन्माननीय शिवार झालं पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालं या जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो
स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो. चालवुनी वैराचे नांगर नासवली माती, छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती. उपरतीन आलिया जान जागर झालं या. एकजुटीन पेटल रान तुफान आलं या. हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या. वेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हारा मंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या. यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त उपस्थित असलेले इंदापूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य श्रीराज भैया भरणे, त्याचबरोबर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे स्कूल कमिटीचे निमंत्रित सदस्य DM काका जगताप, तसेच
डाळस गावातील प्रतिष्ठित नागरिक नंदकुमार बापू मानसरे, मनोहरजी बापू आघारे, त्याचबरोबर काटी गावचे विविध शाळेतून आलेले मुख्याध्यापक, त्यामध्ये अवताडे सर, पांडव सर, त्याचबरोबर सोनटके सर, सर्व मुख्याध्यापकांचा त्या ठिकाणी मी उल्लेख न करता सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मुख्याध्यापक या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मी या ठिकाणी जाधव सरांचा कार्यकाल जो आहे म्हणजे शिक्षक कालावधी तो त्या ठिकाणी मी तुमच्यासमोर कथन करणार आहे. जाधव सरांची पहिली नेमणूक जे विद्यालय पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं जे विद्यालय आहे पहिलं माध्यमिक विद्यालय श्री शिवाजी विद्यालय नसरापूर येथे 1 ऑगस्ट 1992 साली त्यांनी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली किंवा अध्यापनाची सुरुवात झाली. तिथं त्यांनी 2 वर्ष काम केले. त्यानंतर 1994 ते 98 निमगाव केती येथे उपशिक्षक म्हणून त्यांनी 4 वर्ष काम केले. 98 ते 2000 पर्यंत आपल्या डाळस विद्यालयामध्ये त्यांनी 5 वर्ष अध्यापक म्हणून काम केले. त्याचबरोबर 2003 ते 2011 7 वर्षे त्यांनी काटेश्वर विद्यालय काटी येथे त्यांनी उपशिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर 2011 ते 2014 परत डाळस विद्यालयामध्ये त्यांनी 4 वर्ष अध्यापनाचं काम केले. त्यानंतर त्यांची बदली 2014 ते 2019 निमगाव केतकी श्री केतकेश्वर विद्यालय येथे त्यांनी 4 वर्ष अध्यापनाचं कार्य केले. 2019 ते 2023 काटी येथे पर्यवेक्षक म्हणून त्यांचं त्या ठिकाणी प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांनी तिथे 4 वर्ष अध्यापनाचं कार्य केले. त्यानंतर 2023 ते आज तागायत ते डाळस गावामध्ये मुख्याध्यापक म्हणून आज 3 वर्ष त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची एकूण सेवा 34 वर्षे झाली. त्याच्यामध्ये निमगाव केती येथे 8 वर्षे आणि काटी गावामध्ये 12 वर्षे आणि डाळस गावामध्ये 12 वर्षे आणि नसरापूरमध्ये 2 वर्षे अशी एकूण 34 वर्षे सेवा त्यांची झाली. त्यांना त्या ठिकाणी 2 मुलं आहेत. थोरला मुलगा जो आहे तो रोहन हा BE मेकॅनिकल MBA पूर्ण केलेला आहे. त्याने SP जैन मुंबई येथे त्या ठिकाणी MBAचा कोर्स केलेला आहे. आत्ता सध्या तो PwC इंडिया या कन्सल्टिंग कंपनीमध्ये सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. त्यांची धाकटी कन्या प्रज्ञा ही BHMS मध्ये डॉक्टरचा कोर्स केलेला आहे आणि त्या कोर्समध्ये कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि डायटेशियन त्याचबरोबर योगा कन्सल्टंट यामध्ये कार्य करत आहे. त्यानंतर त्यांचे सरांचे वडील अर्जुन जाधव सर हे त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक त्याचबरोबर मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले आणि आज त्यांचं वय 87 वर्ष आहे. त्याचबरोबर त्यांचे आई गृहिणी असून त्या ठिकाणी त्यांना एक भाऊ आहेत, बंधू आहेत. त्यांचे नाव राजेंद्र जाधव. हे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये उत्कर्ष विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना एक चुलते आहेत. त्या केशवराव बाबूराव जाधव हे सेवानिवृत्त ग्रेड 1 कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचे चुलत बंधू VK जाधव सर हे आज काटी विद्यालयामध्ये पर्यवेक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि ह्या सर्वांचं त्यांचं जे सर्वात महत्त्वाचं प्रेरणास्थान आहे ते म्हणजे स्वर्गीय बाबूराव जगताप शिक्षण सहसंचालक व आजीव सभासद पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांचे ते प्रेरणास्थान होते. त्याचबरोबर त्यांनी या विद्यालयामध्ये कार्यरत करत असताना विद्यालयाला त्या ठिकाणी भरघोस मदत मिळवून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने भरघोस वस्तुरूपात मदती मिळवलेली आहे. त्यामध्ये IDBI बँकेकडून आपल्याला LED त्याचबरोबर प्रोजेक्टर हा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मिळवून दिला. त्याचबरोबर माझी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रिंटर त्याचबरोबर पेपर स्टँड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेसाठी किंवा सॅनिटरी पॅड मशीन त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर विद्यालयातील सर्वांगीण विकास यामध्ये क्रीडा क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो यामध्ये त्यांनी भरीव काम केलेलं आहे. जेव्हा सर या ठिकाणी 7
1 ऑगस्ट 2023ला इथं मुख्याध्यापक म्हणून आल्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय भरीव काम केले आणि त्याच्यामध्ये मुलांना चांगल्या पद्धतीने पारितोषिक मिळवण्यामध्ये आणि त्यांना प्रोत्साहित करण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर शासनाचे काही जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये आपल्या शाळेने जाधव सरांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने आपल्या विद्यालयाला पुणे जिल्ह्यामध्ये असणारे जे स्कॉप गुणवत्ता कार्यक्रम आहे त्या स्कॉप अंतर्गत जिल्ह्यामध्ये A+ श्रेणी मिळवून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे सर्व श्रेय त्या ठिकाणी त्यांच्यामुळे घडलेलं आहे. त्याचबरोबर गुणवत्ता संवर्धन कार्यक्रम असतो. मुख्याध्यापक संघाने आणि शिक्षण विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जो गुणवत्ता संवर्धन कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यालयाचा 2य क्रमांक आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर जे निकालाची परंपरा आहे, डाळसगावची निकालाची परंपरा जी आहे, आता 10वीचा निकाल जो आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आणि तो कायम ठेवण्यामध्ये सरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी जी डाळसगावची निकालाची परंपरा आहे ती टिकवण्यामध्ये आम्हाला जाधव सरांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या उपक्रमांतर्गत डाळस विद्यालयाचं नाव जे आहे ते 3ऱ्या क्रमांकावर आणण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे. अशा प्रकारे मी सरांच्या कार्याचा त्या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतला. पण या ठिकाणी सरांनी केलेलं कार्य जे आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे. कारण ते कधीही आम्हाला म्हणत होते मी तुमचा मुख्याध्यापक. जाधव सर आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या निरोपाच्या सोहळ्यात मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असं सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले प्रिय जाधव सर. वेळ प्रसंगी आईसारखी माया लावणारे, वेळ प्रसंगी आईसारखी माया लावणारे आणि वेळ प्रसंगी बापासारखे कठोर होणारे, वेळ प्रसंगी बापासारखे कठोर होणारे हे म्हणजे जाधव सर. निरोप म्हणजे शेवट नव्हे, निरोप म्हणजे शेवट नव्हे तर एका
नवीन प्रवासाची सुरुवात आहे, तर एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. तुमची शिस्त ही कडू वाटली, तुमची शिस्त ही कडू वाटली, तरी ती भविष्यासाठी अमृतासारखी ठरली, तरी ती भविष्यासाठी अमृतासारखी ठरली. निरोपाचा हा दिवस आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे, जे टाळता येत नाही, ज्याचा स्वीकार करण्यातच खरे शहाणपण असते. म्हणून आजचा हा निरोपाचा सोहळा अश्रूंचा मेळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा म्हणावे लागेल. मुख्याध्यापक सर यांनी 1 जुलै 2023 रोजी या शाळेमध्ये रुजू झाले होते. त्यांनी फार काळाची सेवा या शाळेला, संस्थेला, गावाला, विद्यार्थ्यांना दिलेली आहे. त्यांचे विद्यार्थी आज समाजात इंजिनियर, डॉक्टर, सरकारी कर्मचारी, अधिकारी इत्यादी म्हणून वावरत आहे. इथे नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावेसे वाटते की सरांचा हा सेवानिवृत्त सोहळा नसून तर त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणावे लागेल. सरांनी या शाळेसाठी, संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केले आहे. केवळ नोकरी ही जबाबदारी पार पाडलेली नसून त्यांनी आपले ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केली आहे. सरांची शिस्त, अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांसाठी आत्मीयता या गोष्टी मला अनुकरणीय वाटतात. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची वृत्ती राहिली आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या प्रति सहकाऱ्यांच्या भावनेतून त्यांनी कितीतरी आपलेपणाची, स्नेहाची नाती निर्माण केली आहे. सरांचा स्नेह मलाही लाभला असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. कुठलीही शाळा दगडविटांची इमारत नसते, कुठलीही शाळा ही दगडविटांची इमारत नसते, तर त्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी हे त्या शाळेचा आत्मा असतात, हे त्या शाळेचा आत्मा असतात. आणि अनुभवांची जागा जगातली कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही. म्हणून कुठले अनुभवी मुख्याध्यापक या शाळेला सोडून जातात तेव्हा त्या शाळेचं काही अस्तित्व सोबत नेतात असं मला वाटतं. सेवा काळामध्ये वेळेच्या कमतरतेमुळे सरांनी बऱ्याचदा आपल्या कुटुंबाला, आरोग्याला, छंदांना वेळ देऊ शकले नसतील, पण ती अमूल्य अशी वेळ ही त्यांच्याजवळ असणार आहे याचा मला खूप आनंद आहे. निवृत्तीनंतर दुस्ती जाधव सर अंगभूत आत्मविश्वासाने आणि कर्तबगिरीने यशस्वी होऊन दाखवतील यात तीळ मात्रही शंका नाही. आपल्या निवृत्तीनंतर तुमचे मार्गदर्शन, स्नेह असेच आम्हाला मिळत राहावे ही तुमच्याकडून हमी देते आणि यापुढचे आयुष्य तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होवे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्ही केवळ आमचे मुख्याध्यापकच नव्हता, तुम्ही केवळ आमचे मुख्याध्यापकच नव्हता, तर संस्काराची शिदोरी देणारे आधारस्तंभ होता, तर संस्काराची शिदोरी देणारे आधारस्तंभ होता. निरोप घेताना शब्द मात्र अपुरे पडतील, निरोप घेताना शब्द मात्र अपुरे पडतील. आज कारण तुम्ही आमच्या प्रगतीचा खूप मोठा वाटा होता, आज कारण तुम्ही आमच्या प्रगतीचा खूप मोठा वाटा होता. हजारो फूल चाहे एक माला बनाने के लिए, हजारो फूल चाहे एक माला बनाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली सजाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली सजाने के लिए. फिर एक सच्चे और अच्छे प्रिंसिपल काफी है बच्चों की जिंदगी को स्वर्ग बनाने के लिए, बच्चों की जिंदगी को स्वर्ग बनाने के लिए. शाळा ही एक मंदिर, तुम्ही तिथले पुजारी, शाळा ही एक मंदिर, तुम्ही तिथले पुजारी. तुमच्या मार्गदर्शनाखाली फुलली आमची फुलवारी, तुमच्या मार्गदर्शनाखाली फुलली आमची फुलवारी. निरोप घेताना मन मात्र खूप भरून येतंय, निरोप घेताना मन मात्र खूप भरून येतंय. तुमच्या आठवणींचं गाठोडं काळजात घर करून बसलंय, तुमच्या आठवणींचं गाठोडं काळजात घर करून बसलंय. मुख्याध्यापक म्हणून तुम्ही एक आदर्श राहिला, मुख्याध्यापक म्हणून तुम्ही एक आदर्श राहिला. प्रत्येक संकटात शाळेचा डोलारा पेलला, प्रत्येक संकटात शाळेचा डोलारा पेलला. तुमच्या कर्तव्याचा वारसा आम्ही जपू, तुमच्या कर्तव्याचा वारसा आम्ही जपू. तुमच्या आठवणींना मनात कायम स्थान देऊ, तुमच्या आठवणींना मनात कायम स्थान देऊ. सूरज के बिना सुबह नहीं होती, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बादल के बिना बरसात नहीं होती, बादल के बिना बरसात नहीं होती. प्रिंसिपल सर आपकी याद के बिना दिन की शुरुआत नहीं होती, प्रिंसिपल सर आपकी याद के बिना दिन की शुरुआत नहीं होती. जिंदगी गिरवी रख कर भी ना झुका पाएंगे हम उसका कर्जा, जिंदगी गिरवी रख कर भी ना झुका पाएंगे हम उसका कर्जा. माई है भगवान के बराबर, फिर गुरु का ही उतना ही दर्जा, फिर गुरु का ही उतना ही दर्जा. भगवान को भी भगवान बनाने के लिए, भगवान को भी भगवान बनाने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था. माने तो मुझे उंगली थाम के ही कहा था चलो, पर चलना का है आपने सिखाया था, फिर चलना का है मुझे आपने सिखाया था. कर्तव्याचा डोंगर चढून आज तुम्ही विश्रांती घेत आहात, कर्तव्याचा डोंगर चढून आज तुम्ही विश्रांती घेत आहात. सेवेचा हा
यशस्वीपणे पूर्ण करून जात आहात. सेवेचा हा यज्ञ यशस्वीपणे पूर्ण करून जात आहात. पुढील आयुष्यात तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होवे. पुढील आयुष्यात तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होवे. तुमच्या कीर्तीचा सुगंध असाच आसमंतभर दरवळे. तुमच्या कीर्तीचा सुगंध असाच आसमंतभर दरवळे. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते. नसता निरोप दिल्याने नाते काही तुटत नसते. नसता निरोप दिल्याने नाती काही तुटत नसते. सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरूनही जाताना. सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरूनही जाताना. दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेताना. दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेताना. कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रेया. मी काका आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती आणि सरांचे सर्व आप्तेष्ट व या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले सर्व पाहुणे व विद्यार्थिनींनो, आपल्या विद्यालयात आज मोठ्या थाटामाटात आपल्या मुख्याध्यापकांचा आदरणीय जाधव सरांना पाडत आपले कर्तव्य बजावले आहे. सरांचे गाव हे इंदापूर तालुक्यातील सराटी. सरांचं शिक्षण MA BEd असे झाले आहे. न्यू इंग्लिश स्कूल डाळजमध्ये असताना मुलांनो, स्कॉप मूल्यांकनामध्ये पुणे जिल्ह्यात आमच्या शाळेला A+ दर्जा मिळाला. तसेच गुणवत्ता संवर्धन कार्यक्रमामध्ये तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवला. आमच्या शाळेचा निकाल हा नेहमी 10वीचा इयत्ता 10वीचा निकाल 100% सरांच्या काळात लागलेला आहे. आणि तसेच या हे सर्व गोष्टी मागे जाधव सरांचा सिंहाचा वाटा आहे. सरांच्या मार्गदर्शनानेच हे सर्व आम्हा कर्मचाऱ्यांना शक्य झाले आहे. सरांचे वडील हे बाबूराव जाधव प्राथमिक शिक्षक होते. आई लीलावती या गृहिणी होत्या. सरांचा मुलगा रोहन हा मेकॅनिकल इंजिनियर MBA त्याचं शिक्षण झालेलं आहे व तो सध्या SP जैन मुंबई या ठिकाणी PwC इंडिया या कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. मुलगी कुमारी प्रज्ञा ही BHMS डॉक्टर तसेच योगा कन्सल्टंट आहे. भाऊ राजेंद्र जाधव हे रिटायर्ड HM आहेत व चुलते केशव बाबूराव जाधव हे ग्रेड 1 कोऑपरेटिव्ह ऑफिसर होते व सरांचे काकासुद्धा शिक्षण विभागात सहसंचालक होते. असे हे संस्कारशील सरांचे कुटुंब असल्याने सर एक यशस्वी शिक्षकापासून ते यशस्वी मुख्याध्यापकापर्यंत पोहोचले. सरांना नेहमी वाचनाचा लेखनाचा छंद होता, आवड होती. त्यांनी स्वतः वाचन लेखन करून अंतरंग जीवन प्रवासाचे हे पुस्तक लिहिलेले आहे. सरांनी या पुस्तकात सामाजिक व तरुण पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विचारांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकास आमच्या विद्यालयातर्फे सर खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि मीही एक ग्रंथपाल असल्याने मुलांनो, मीही नेहमी वाचन लेखन संग्रह करण्याची मलाही आवड आहे. सध्या मला एक आठवलेलं एक कविता सरांच्यावरची मी आपणासमोर सादर करत आहे. मुख्याध्यापक हे एक नावच नसतं तर शाळेतल्या शाळेत जबाबदाऱ्या सांभाळण्याचं ते एक पद असतं. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना सांभाळत असतं. त्यातच त्याचं लेकूरवाळपण दिसतं. खुर्चीत बसल्यावर भारी कडक भासतं. बोलू लागताच त्यातून आपलेपण शोधावं लागतं. कधी कडू तर कधी गोड बोलणं त्यांचं असतं. खरं पाहू जाता मायवानी असतं. मुख्याध्यापक म्हणजे शाळा आणि संस्था यामधला धागा. एक गेले तरी दुसरे येतीलच, घेतील त्यांची जागा. पण एकासारखेच दुसरे असतील का हो सांगा. सर, निरोप तुम्हा देताना दाटून कंठ येतो. आठवणींच्या हिंदोळ्यावर हलकेच डोकावतो. शेवटी सरांच्या संपूर्ण कुटुंबाला सुख, शांती, समाधान, सर्वांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे छोटेसे मनोगत संपवते. व संयोजकांनी मला इथं जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. यानंतर असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन उजळले आहे. मी त्यांची मुलगी म्हणून अभिमानाने सांगू शकते की मी जे काही साध्य केलेलं आहे ते त्यांचे कष्ट, त्यांचे संस्कार आणि निस्वार्थ
पाठिंबाच लाभला आहे. माझ्यासाठी ते नेहमी एक सुपर हिरो राहतील. ते त्यांच्या शब्दापेक्षा कृतीतून शिकवतात आणि स्वतःच्या उदाहरणातून आयुष्याची खरी दिशा दाखवतात. आणि या सगळ्या जीवन प्रवासात आईचा उल्लेख केल्याशिवाय हे चित्र पूर्ण होऊ शकत नाही. आमचं घर हे एक विद्यालयच आहे. आईने बाबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ दिली. तिच्या खंबीरपणामुळेच आणि समजूतदारपणामुळेच बाबांना सर्व कामे करता आली. एक छोटीशी कविता म्हणावीशी वाटते. शिक्षणाची ज्योत पेटवून ज्ञानदीप लावला तुम्ही, शिस्त संस्कार आदर्शांचे मूल्य जपून ठेवलात तुम्ही. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आठवणी तुमच्या गाजतील, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुमचे संस्कार नांदतील. कठोर पण प्रेमळ हृदयाने मार्गदर्शन केले तुम्ही, आयुष्यभरासाठी उपयोगी धडे शिकवलेत तुम्ही. आज निवृत्तीचा हा दिवस मनात दाटले भाव, आपल्या कार्याची शालीन गाथा सदैव देईल प्रभाव. बाबा, तुमच्या या आयुष्याच्या प्रवासासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला उत्तम आरोग्य, शांती, समाधान लावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला हे भाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद प्रज्ञा. यानंतर जाधव सरांचे चिरंजीव मेकॅनिकल इंजिनियर. प्रथमतः सर्वांना मनापासून धन्यवाद की तुम्ही माझ्या वडिलांच्या सेवा पूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि जेवढे लोक स्टेजवर आहेत त्या सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलात. मला कधीच वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर वडिलांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम येईल, कारण मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर का अजून सुद्धा विश्वास बसत नाही की ते रिटायर होत आहेत म्हणून. सो मी थोडासा भावनिक पण आहे या बाबतीत की मला वडिलांनी कधीच मुलगा म्हणून मानलेलं नाही, नेहमी मित्रासारखंच ट्रीट केलेलं आहे. सुरुवात त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये केली. वेगवेगळ्या संस्थेमध्ये त्यांनी त्यांची कार्य बजावले. तिथं त्यांनी शिक्षक, नंतर पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून जबाबदाऱ्या पार पडल्या. मला पप्पांबद्दल सांगायचं म्हणजे पप्पांच्या प्रत्येक शाळेत मी गेलेलो आहे. म्हणजे मला माहीत नाही बाकीचे शिक्षक त्यांच्या मुलांना नेतात की नाही, पण मला पण तेवढ्याच आवडीनं पप्पांच्या प्रत्येक शाळेत जायला आवडतं. मला अजून पण आठवतं की डाळज नंबर 2ला जी जुनी शाळा होती त्या शाळेत मी आणि पप्पा ट्रकमध्ये बसून यायचो, कारण तेव्हा तेवढी वाहतूक नसायची, गाड्या थांबायच्या नाहीत एसटीला. पण पप्पांचं पहिल्यापासून अट्टा असं असायचं की भैया दादा तू माझ्या शाळेत चल, माझी शाळा कशी आहे आणि तू त्याच्यातून खूप काही शिकू शकतोस. आणि मला पण ते खूप आवडायचं की पप्पांच्या शाळेत जावं, तिथं वेळ घालवावं. त्याच्या व्यतिरिक्त पप्पांनी मला आयुष्यात खूप काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. म्हणजे मला आठवते लहानपणीपासून त्यांनी बसून घेऊन माझ्याकडून व्यायाम करून घेतला आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितलं की मनगट आणि मेंदू ह्या तिन्ही गोष्टी असतील तरच माणसाचा कार्यभार हा सत्कारणी लागू शकतो. नुसतं तुमचं बुद्धी असून चालत नाही, तुमचं मन पण तेवढं सामर्थ्यवान पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त व्यक्ती सक्सेसफुल होतो. म्हणजे जी गोष्ट आपण जेवढी पेंडिंग ठेवू तो त्याचा रिग्रेट राहतो. केल्या स्वतःच्या लग्नापासून ते एक चांगलं स्वतःचं एक आयुष्य निर्माण करणे, घर बांधणे, मुलांना शिक्षण देणे, याचं आर्थिक नियोजन करून त्याचबरोबर दोघं जेव्हा जॉब करत असतात तेव्हा घरात मदत करणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांच्या लहानपणीपासून बघत गेलेलो आहे. आणि त्यांचा आत्तापर्यंत 34 वर्षाचा प्रवास, याच्यात मी बऱ्याच वेळा त्यांच्या शाळेत गेल्यामुळं मला त्यांच्या तो प्रवास जवळून पाहता आला. सहसा वडील आणि मुलाचं नातं अबोल आणि शांत असतं हे मी बऱ्याच बऱ्याच माझ्या मित्रांकडून ऐकलं होतं. पण पप्पांनी माझ्यासोबत प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत की ज्या मला भविष्यात उपयोगी पडू शकतात. ते मला खरंच खूप मार्गदर्शनकारक राहिलेलं आहे. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्याबद्दल त्यांचं प्रेम नेहमीच राहिलेलं आहे. शाळेत शिस्त, स्वच्छता त्यांचा कंटिन्यू अट्टहास राहिलेला आहे. मला एकच प्रसंग आठवतो की माझी पहिली कंपनी बॉश येथे माझा परमनंट होण्यासाठीचा इंटरव्ह्यू देत असताना मला तिथल्या मोठ्या साहेबांनी विचारलं की तुझा आदर्श कोण आहे. मी 1 मिनिट घेतला. बरेच लोक म्हणतात अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर,
पण मी म्हटलं आपल्या घरातला आदर्श सोडून दुसरा आदर्श काय असू शकतं, तर मी म्हटलं रवींद्र जाधव. तर त्यांना असं वाटलं की रवींद्र जाधव कोण, तर त्यांना म्हटलं की माझे वडील आहेत. मग त्यांनी विचारलं तुझे वडील तुझे आदर्श का, बरेच लोक असं सांगतात की मोठे खेळाडू हे. मी म्हटलं त्यांना तुम्ही एकदा माझ्या वडिलांना शाळेत येताना बघा, ज्या तयारीनं आणि ज्या टापटीपणे ते शाळेत येतात, की एखादा विद्यार्थी एखाद्या शिक्षकांसमोर एखादी शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यासमोर उभा राहिल्यानंतर तो विद्यार्थी त्या शिक्षकांना एक आदर्श म्हणून बघत असतो. तर आपलं दैनंदिन जीवन आणि कसं आपण राहिलं पाहिजे विद्यार्थ्यांपुढं हे मी त्यांच्याकडून पाहत आलेलो होतो. सो मला माझे वडीलच मला आदर्श वाटतात. मला दुसरा कुठला खेळाडू नको आहे ना कुठला. मी त्यांच्या इतकं माझं जीवन जगू शकलो किंवा ते ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीने वागू शकलो तरी मी खूप चांगली प्रगती करेल हा मला खूप ठाम विश्वास आहे त्या बाबतीतला. आणि त्यांना ते खरंच इतकं आवडलं की आज सुद्धा मी त्या साहेबांना फोन करतो तर माझ्यापेक्षा ते पप्पांशी बोलण्याची आतुरता त्यांना जास्त असते. माहिती की तुम्हाला कंटिन्यू शाळेची आवड आहे, पण नक्कीच तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी करचाल, अजून काहीतरी विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्यांना मार्गाने काहीतरी चांगल्या गोष्टी करताल. पुढील जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा पुढचं जीवन आनंद समाधान आणि खूप आरोग्यदायी जावं एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च सर्वांचं खूप खूप मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही इथं आले वेळात वेळ काढून आणि पप्पांच्या कार्यक्रमाला आले त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. जाधव सर जे आजच्या कार्यक्रमाचे अतिथी आहेत त्यांच्या जर आपण ड्रेसकडे पाहिलं तर असं वाटतं की त्यांच्या ड्रेससाठी आपण सर्वांनी मिळून एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला असं वाटतं आता माझ्या हातामध्ये एक पुस्तक आहे की अंतरंग जीवन प्रवासाचे. याच्यामध्ये पेज नंबर 45वर बायको हे बायको नसते हे प्रकरण मी सहज वाचलं, माझ्या मनाला भावलं टाकलं. तुमचे प्राचार्य असतील, तुमचे मुख्याध्यापक असतील, पण माझे ताटे आहेत ते. आम्ही एका ताटात बसून भात खाल्ला आहे, एका ताटात बसून आम्ही जेवण केलेलं आहे आणि खूप मजा आली हो. ताटं म्हणजे आमचं एक मधाचं बोट आहे, खूप छान. जेवढं त्यांच्याकडून ऐकावं तेवढं कमीच आहे, जेवढं त्यांच्या संग बात शेअर करावी तेवढी कमीच आहे. आणि म्हणून मला वाटतं जेवायला जर आम्ही बसतो ना एकत्र, ही सगळी पाठीमागं बसलेली मंडळी सगळा आमचा एक ग्रुप होता. जर त्याच्यामध्ये जेवायला बसल्यानंतर तात्या नाही दिसले तर मी सगळ्यांना सांगतो चोप, तात्या आले नाही जेवायला, कोणी हात लावायचा नाही. तात्या आली की मग आम्ही अगदी नाचून जेवायला सुरुवात करायची. आणि एक महत्त्वाचं आहे त्यांची मास्टर की मराठीमध्ये जबरदस्त आहे. त्यांचा मराठीचा तास जर आपण ऑब्झर्व केले ना, ऐकणाऱ्यांनी फक्त ऐकत राहायचं. अगदी काका ऐकणाऱ्यांनी फक्त ऐकत राहायचं. आणि बघा दुसरी गोष्ट एक आहे, हे माईक आहे ना, माईकचं आणि तात्याचं जिव्हाळ्याचं नातं आहे. मला वाटतं जवळजवळ मी केतकेश्वर विद्यालयामध्ये 14 वर्ष आम्ही दोघे एकत्र होतो. 14 वर्षामध्ये माईक आमच्या दोघांच्या हातामध्ये होता. खूप मजा आली. 27 वर्ष म्हणजे मला वाटतं मी लागल्यापासून पुण्यामध्ये जिथं मी सुरुवात केली 92 सालापासून तिथून माईक अजून काय माझा माईक पिछा सोडत नाही. तर मला एक सांगायचं खूप मजा आहे. पण एक केलं आम्ही दोघांनी, एक सांभाळलं आम्ही. माईकवर बोलताना आम्ही गर्व कधी केला नाही की आम्हाला खूप येतंय. उलट आम्ही एक केलं, आमच्या पाठीमागे जी पिढी होती ना त्यांना आम्ही सांगितलं पोरांनो आम्ही तोपर्यंत शिकून घ्या, आम्ही आहे तोपर्यंत शिकून घ्या की स्टेजवर कसं उभा राहू, माईकच्या समोर कसं बोललं पाहिजे आणि इतरांना आपलं बोललं लागलं नाही पाहिजे. की असं वाटलं पाहिजे की पांडव सरांनी अजून बोललं पाहिजे, पांडव सरांनी अजून बोललं पाहिजे, जाधव सरांनी अजून बोललं पाहिजे. ही उत्कंठा लोकांची वाढत गेली पाहिजे हो. हे आम्ही सातत्यानं मुलं, विद्यार्थिनी, शिक्षक आम्ही घडवण्याचं काम केलं. कधी कधी तो प्रसंग मला चांगला आठवतो. त्या केतकेश्वरमध्ये एकदा असा भला मोठा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बर्णे मामाला आयोजित केलेला बघा. आणि एवढंच असं झालं की प्रचंड कार्यक्रम रंगत गेला. एक लक्षात घ्या, बोलणारा बोलत जातो पण ऐकणाऱ्याला असं वाटतं कधी बसते खाली कोणाच. अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे PT शिक्षकाची फार मोठी कसोटी असते बरं का. त्यांना असं वाटलं
की आता हे मामा आलेत, मामा स्टेजवर बसलेत आणि पोरांचा गोंधळ चाललाय. मग बघा एक पेटीचा शिक्षक मध्ये घोषला की एक रपका एका पोराला काय कुणाष्ट. बघा राजकारणी मंडळी खूप हुशार असतात, बघा लय हुशार असतात. माझं ऑब्झर्वेशन आहे. आता बघा बर्णे मामळे 1 मिनिटात सांगितलं नका मुलांना मारू. बघा ऐका वाक्य काय, मुलांना मारू नका, फक्त एक करा, पटकीनं पांडव सराचं नाव घ्या त्यांना माईकवर घ्या, एक पोरगा बोलला तर मनी ते देईल. हे स्किल आहे, हे स्किल आहे आणि हे आमच्या तात्याकडे खूप छान आहे. बघा असं वाटतं मला अजून सुद्धा बघा त्यांच्या मुलाने आता सांगितलं तात्या म्हणजे त्यांनी माझे पप्पा सेवानिवृत्त होत आहेत याच्यावर माझाच विश्वास बसत नाही. अरे बाबा आमचा तरी कुठं बसतोय, अजून ते तरुणच दिसतं कितीतरी असं. आणि एक सांगा तात्या बघा हसले बघा, तात्या अजून एकदा हस, अजून एकदा हसावं लागेल. बघा ते हसले ना खूप छान दिसतात. आता मला सांगा तात्या आपल्याला जर एवढे आवडत असतील तर मॅडमचं काय होत असेल हे कल्पना करा. म्हणजे एक आता त्यांच्या घरात जर माझं जिव्हाळ्याचं नातं आहे बरं का, म्हणजे अतिशय. त्यामुळे मन मोकळेपणाने मी बोलतोय. खरं माझ्या तात्याचा कार्यक्रम आज आहे हे माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं, सॉरी तात्या त्याबद्दल. पण मला तात्याचा फोन आला, अरे जुन्या लोकांना मी इन्व्हाइट केलंय, आपली जुनी सगळी जी लॉबी आहे त्यांना बोललोय तात्या तू आलाच पाहिजे. मग माझी गडबड पटकेली, मुलगा कुठे गाडी कोणाला चालवायची मला गाडी पण गाडीचा. मग त्याला मला अर्थ आवडते तात्याचा कार्यक्रम आहे, त्याला उत्कंठा वाटली की रोहनच्या वडिलाचा कार्यक्रम आहे मला पण गेलं पाहिजे. ते मला पप्पा तुम्हाला मी सोडतो, मी निघून जातो बाहेर. ते गेलं निघून बाहेर बघा आणि मला इथं सोडलंय. तर एक आहे त्यांचं एक आणि एक सांगतो आत्ता सध्याची एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे 20 वर्ष झालं माणसं हिमालय पर्वतामध्ये एक गुण आत्मसात करण्यासाठी जाऊन बसलेले आहेत. अजून त्यांना तो गुण प्राप्त करता आलेला नाही आणि तो गुण माझ्या तात्याकडे आहे. बघा वाक्य नीट ऐका, तो गुण माझ्या तात्याच्यात मी अनुभवलाय, त्याच्याकडून मी शिकलोय. हे कोणता? सहनशीलता. मला नेहमी सांगायचे हे पांडव तात्या तू एक कर, डोक्यावर बर्फ ठेव, डोक्यावर बर्फ ठेव. अरे रागाला जाऊन कोणाचं चांगलं झालं आणि म्हणून तो गुण त्यांना आत्मसात करता आलेला आहे. म्हणून इथून पुढं जर कुणाला असं कोणाकडे जर जास्त राग असेल, क्रोध असेल तर त्यांनी जरूर आमच्या तात्यांना भेटा. तुमच्या डोक्यावरती बर्फ ठेवण्याचं टेक्निक तुम्हाला आमच्या तात्या देतील. तात्या सगळी लोक माझ्याकडे बघताय तर एक आहे तात्या हे असंच असतं रे. खडी साखर सांगितले नाही आता खडी साखर आहे बरं का. आणि महत्वाचा होता एक आहे गुळाचा खडा आहे, खडी साखर आहे. अहो मधुर म्हणजे असं इतकी ते जेवढी उपमा देता येईल तेवढी. पण आता तात्या वेळ नाही, हा कार्यक्रम आपला सकाळी पाहिजे होता. उन्हाचं रणरणत आहे त्यामुळे आपल्याला जास्त बोलता येणार नाही. तात्या एवढंच सांगेन फक्त हे असंच असतं, आपण लोकांना बोलवायचं असतं, लोकांनी यायचं असतं, आपण लोकांना जेवण द्यायचं असतं, लोकांनी जेवण करायचं असतं आणि लोकांनी आजच्या दिवसात चांगलं चांगलं म्हणायचं असतं. बघा आजच्या दिवसात फक्त तात्या माझी तुला एक हात जोडून विनंती आहे की आत्तापर्यंत आपल्याला आपल्या नोकरीमुळं आपल्या पत्नीला आपल्या अर्धांगीला वेळ देता आलेला नाही. आत्तापासून आजपासून 100% वेळ आपल्या पत्नीला मॅडमला द्यायचा आहे. आणि एक माझ्या समोर तुझ्या भाषणात तुला एकदा म्हणावं लागेल कुठं रे तात्या आपल्याला प्रेम करायला वेळ मिळाला नाही. आज तुला माईकवर मी म्हणायला लावेल आय लव्ह यू, हे मान आज तरी बाबा. आणि कुठतरी रिटायरमेंट झाल्यानंतर लांब कुठंतरी फिरायला जा. तात्या मी रिटायर झालो, माझ्या पत्न्या आहे 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 नाही नाही तात्याची ड्युटी आहे, त्यांना सोडवायला जायचे आता. तात्या मी आता सध्या माझ्या पत्नीची मी सेवा करतोय जेव्हा भावे. आणि इथून पुढं तुझं भावी आयुष्य, तुझ्या कुटुंबाचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असे मी ईश्वर चरणी प्रार्थना करून संयोजकांनी मला 2 मिनिटं, माझ्या मोहनने मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं या स्टाफचा आणि ऐकून घेतल्याबद्दल सर्व जनतेचं मी मनापासून ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पांडव सर. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रवींद्र जाधव सर, तुम्ही आणलेले म्हणा सांगतो ते सांगणारच की यांचा नियत वयोमानानुसार सेवापूर्ती गौरव सोहळा या कार्यक्रमासाठी
आवर्जून उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराज भैया भरणे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य, त्याचप्रमाणे विलास बापू वाघमोडे गोळवे साहेब, त्यानंतर आमच्या गावच्या सरपंच सौभाग्यवती शकुंतलाताई जगताप, डाळा नंबर 1चे सरपंच महेश जगताप, संजय जगताप, सुरेशदादा नंदकुमार पानसरे, दिलीप जगताप, जालूकाका जगताप, संजयजी हगारे, पोलीस पाटील अवधूत पाटील आणि सर्व आमच्या शाळेतून ज्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केलेले पांडव सर, अवताडे सर आणि सरांवर प्रेम करणारे सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील आलेले मुख्याध्यापक, त्यांचे पै पाहुणे नातेवाईक, त्यांची मुलगी, त्यांच्या सौभाग्यवती आणि माजी विद्यार्थी आणि काही ग्रामस्थ. जाधव सरांनी पूर्वी आमच्या इथं काम केलं शिक्षक म्हणून. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल मला चांगली माहिती होती. ज्यावेळेस आम्हाला मुख्याध्यापक या शाळेला घ्यायचं होतं, बाप्पू तुमच्याकडे यायचे ते काठीला ते, आणि त्यांची इच्छा होती काठीच करायची, परंतु आम्हाला पुष्पन चांगलं मुख्याध्यापक पाहिजे होता. म्हणून मी आवर्जून संस्थेत सांगितलं की आम्हाला जाधव सरांना डाळजलाच द्या. ते थोडेसे नाराज झाले, पण त्यांना, आणि ज्यानंतर डाळजला आल्याच्या नंतर या 3 वर्षामध्ये त्यांनी खूप असं चांगलं काम केलं. आमच्या शाळेला स्कॉपमध्ये A+चा दर्जा मिळवून दिला. शाळेत पूर्ण म्हणजे शिक्षक सर्व स्टाफ यांच्या एकोप्याने त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलं. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. सर्वांना एकत्रित करून त्यांनी या ठिकाणी खरोखरच शाळेला आमच्या चांगलं वैभव प्राप्त करून दिलं. आणि या शाळेचे आपल्याकडून आवर्जून एक मगाशी राहिलेलं आहे, या शाळेचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना पण श्रद्धांजली व्हायचं राहून गेलेले आहे आपल्याकडं. तर 1-2 मिनटं आपण सर्वांनी उभं राहावं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करावं. जय श्रीराम. या संस्थेचे स्वर्गीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी ज्यावेळेस अध्यक्षपदाची धुरा या संस्थेमध्ये घेतली, त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुका असेल सर्व जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे शाळेंचं इमारती त्यांनी या ठिकाणी सर्व आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा शब्द प्रमाण होता. त्यांनी कुठल्याही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की या ठिकाणची शाळा तुम्ही बांधून द्या, आणि अगदी अद्ययावत असं त्यांनी शाळा आणि चांगली सुसज्ज अशी इमारत सर्वच ठिकाणी त्यांनी दिल्या. खूप असं दादांनी या ठिकाणी चांगलं काम केलं. या शाळेच्या बद्दलच सांगतो, मला माहीत नाही, दादा हेलिकॉप्टरने असं या शाळेच्या वरून गेले आणि जात असताना आमची 2 झाडं सुकलेली होती, आणि माझी 15-20 दिवसांनी दादांची माझी भेट झाली. तर दादांनी मला सांगितलं, तू शाळेत जातो का? हो म्हणून जातो ना, मी माझ्यासमोरच आहे. म्हणजे किती झाडं सुकलेत, आणि मलाच माहीत नव्हतं. दादांनी सांगितलं, तुझ्या शाळेतली 2 झाडं वाळून गेलेत, ती बदल. म्हणजे इतकं दादांचं या शाळेवरती आणि सगळ्या राज्यावरती प्रेम होतं. असा माणूस आपल्यातून गेला, खूप दुःख होतं. आता जाधव सरांच्या बाबतीत त्यांच्या मुलांनी सांगितलं की मला ते सेवानिवृत्त होत आहे, मलाच कळत नाही, असं वाटत नाही, भासत नाही. आता आम्हाला सुद्धा तसंच वाटतंय. आम्हाला सुद्धा वाटतं की आवर्जून जाधव सरांसारखे बाकीच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा आमच्याकडे चांगलं काम केलं, परंतु जाधव सरांनी या ठिकाणी पहिल्यांदा काम केल्यामुळं आज त्यांचे जे माजी विद्यार्थी होते ते या ठिकाणी आता कर्तृत्वाला आलेले. त्यामुळं त्यांनी शाळेसाठी काही निधी उपलब्ध करायचा असेल, पुढे मदत करायची असेल, तर त्यांनी जर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर कुणी नाही म्हणलेलं नाही. त्यामुळं खरोखर जाधव सरांनी या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे काम केलं. आणि
आज ते आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. जरी सेवानिवृत्त झाले तरी जाधव सर तुम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल, जगताप साहेबांनी काढलेली सारथी शिक्षण मंडळ, मी बी त्या ठिकाणी संचालक होतो, पण मी तिथं मला जायला जमत नाही, मी तिथं राजीनामा दिला. तर आता तुम्ही तिथं माझ्या जागेवर गेला तर बरं होईल. पवार साहेबांना आधी तर तुम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला वेळ द्यावा आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. उर्वरित आयुष्य आपल्याला चांगलं, आरोग्य चांगलं आपल्याला लाभो. जरी मॅडम 7 वर्षांनी निवृत्त होत असल्या तरी आपण त्यांना रजा टाकून आपण कुठेतरी धार्मिक सहली करा. आता मुलांकडे वेळ द्या आणि आमच्या शाळेकडे पण कधीतरी वेळ द्या. आपल्याला आपल्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद काका. मिलिंदजी कुलकर्णी. व्यासपीठावरती उपस्थित थोर विचारवंत तसेच उपस्थित शिक्षकवृंद यांना माझा प्रथमतः मनापासून वंदन आणि प्रथमतः नमस्कार. जाधव सर आता सेवानिवृत्त जरी होत असले तरी ते शिक्षणाच्या सासरमधून निवृत्त होत आहेत आणि संसाराच्या वेलीच्या फुलामध्ये ते माहेर शोधत आहेत आता इथून पुढचं. आणि इथून पुढचं माहेर त्यांच्या पत्नी आमच्या ननंदबाई, आमची ननंद जरी असली तर ती मला सख्या बहिणीसारखी आहे. आमचे नंदवे जरी असले तर ते माझ्यासाठी थोरले बंधू. अशीच आमची हे नात्याची वीण ते घट्ट ठेवत आहेत. त्यांच्या बोलण्यामध्ये माधुर्य आणि स्वभावामध्ये जिव्हाळूपण आहे त्यांच्या. त्यामुळे ते प्रत्येक नातं असं जपून ठेवतात. कधी कोणाला ते उर्मटपणे बोलत नाहीत. प्रत्येक विचारांमध्ये त्यांच्या पॉझिटिव्हिटी अशी ठसठसून भरलेली आहे. प्रत्येक विचारामध्ये आम्हालाही त्यांच्या सासरी आले तर खूप छान असं मार्गदर्शन करतात, सुंदर विचार सांगतात. एकजुटीने कसं राहायचं हे वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावानुसार ते प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगतात. हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांची ही हातोटी आम्हालाही उपजत झालेली आहे. आता मी जास्त वेळ न घेता त्यांच्यावरती एक कविता घेते. निरोप समारंभ. दिल्याने वाढत जाते असे एकमेव ज्ञान आहे. दिल्याने वाढत जाते असे एकमेव ज्ञान आहे. देत गेला ते भरभरून याची आम्हाला जाण आहे. देत गेला ते भरभरून याची आम्हाला जाण आहे. तुमच्या हातून घडत गेले शिक्षणाचे हे पवित्र कर्म. तुमच्या हातून घडत गेले शिक्षणाचे हे पवित्र कर्म. नसा नसातून वाहत होता साक्षरतेचा हा उच्च धर्म. साक्षरतेचा हा उच्च धर्म. शिक्षणाचे अमृत जल ज्यांनी ज्यांनी पचवले. शिक्षणाचे अमृत जल ज्यांनी ज्यांनी पचवले. ज्ञानगंगेच्या महासागरात नवीन दीपस्तंभ उभा राहिले. नवीन दीपस्तंभ उभा राहिले. ऐन उमेदीचे आयुष्य तुमचे शिक्षण देण्या घालविले. ऐन उमेदीचे आयुष्य तुमचे शिक्षण देण्या घालविले. उच्च विभूषित झालेल्या कित्येक विद्यार्थ्यांना आम्ही स्वतःहून पाहिले. आम्ही स्वतःहून पाहिले. मान सन्मान हारशाली. मान सन्मान हारशाली जीवन तुमचे कृतार्थ झाले. मान सन्मान हारशाली जीवन तुमचे कृतार्थ झाले. निरोपाच्या या समारंभात आनंदवन दरवळून आले. आनंदवन दरवळून आले. स्वभावात प्रेमळपणा. स्वभावात प्रेमळपणा माधुर्य तुमच्या ओटी आहे. स्वभावात प्रेमळपणा माधुर्य तुमच्या ओटी आहे. संसाराची वेल सांभाळत चमचमलेले चांदणे तुमच्या घरात आहे. चमचमलेले चांदणे तुमच्या घरात आहे. जीवनाच्या वाटचालीत मनमुराद तुम्ही जीवनी बहरावे. जीवनाच्या या वाटचालीत जीवनी तुम्ही मनमुराद बहरावे. आनंदाच्या माळा गुंफत क्षणसौख्याचे फुलवत राहावे. क्षणसौख्याचे फुलवत राहावे. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर डाळसगावचे. हां करतो सर, मी त्यात हुशार आहे. आजच्या या माननीय रवींद्र अर्जुनराव जाधव यांच्या सेवानिवृत्त निरोप समारंभाला गावात पंचक्रोशीतील शिक्षक पेशातील
आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल मी डाळज नंबर 2 या गावच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिराज दत्तात्रय मामा भरणे हे मामांचे चिरंजीव आहेत. पंचायत समितीला सगळ्यांनी तालुक्याने पाहिले की 1 नंबरने ते मताने अध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्यांची वाटचाल आहे. लहान वयामध्ये त्यांना राजकीय वाटचालीच्या दिशेने जाण्यासाठी सर्व समाजाने त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. कारण एक वय असतं आयुष्यामध्ये लहानपण, नाही तर लहानमध्ये त्यांची वाटचाल अशीच पुढं जावं या निमित्त मी गावाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. सर, आपण आपल्याबद्दल बरेच लोकांनी मनोगत व्यक्त केलं. जाधव सर, तुमच्याकडे एक लवचंबक आहे. कारण मी तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही 34 वर्षामध्ये डाळज नंबर 2ला 12 वर्ष काढलेले. 12 वर्ष काढणं म्हणजे एक टप तुम्ही पूर्ण केलेले आहे. आणि ह्या गावामध्ये कोणाच्या पोटात न रुतता तुम्ही सर्वांना व्यवस्थित गोड बोलणं आणि विद्यार्थ्यांना घडवणं हे तुमचं उद्दिष्ट होतं. कारण आजकालच्या पिढीमध्ये, कारण शाळेमध्ये तुम्ही कधीच राजकारण आणलं नाही. फक्त विद्यार्थी माझा कसा घडला पाहिजे आणि डाळज नंबर 2चं नाव कसं लौकिक झालं पाहिजे. कारण पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे मोरे साहेबांचं नंतर दादांनी ताब्यात घेतलं. आता DNनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तो खरा नेता होता. आणि त्यांनी जाताना बी 2-3 डायलॉग मारले होते. राजकारण लय वांगाळ असतं, तुम्ही लक्षात ठेवा. कारण दादा होते. पश्चिम महाराष्ट्राला त्यांची गरज होती. असा नेता परत होणे नाही हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतं. कारण त्या माणसामध्ये फार मोठी धमक होती. सर, तुमच्या संस्थेचे आधारस्तंभ होते आणि दादामुळंच सगळ्या पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या इमारती झाल्या. आपल्याला स्वतःचं घर बांधणं होत नाही, पण एवढ्या मोठ्या इमारती आज विद्यार्थी संख्येच्या पट्टीत जर विचार केला तर फार मोठ्या या संस्थेची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हे चालवणं एवढं सोपं नसतं. कारण माणसाला नीट प्रपंच करता येत नाही. आणि आज संस्था चालवताना स्वच्छता ही दादांची टापटीप होती. त्या दादांच्या आदेशाने तुम्ही सर हायस्कूलसुद्धा फार सुंदर ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी तुमच्या गावाच्या वतीने मी स्वागत करतो. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की प्रत्येक पुरुषाच्या मागं त्यांची मंडळी शिष्य असते. आणि तुम्ही ते पुस्तक लिहिलेलं आहे अंतरंग, त्याचं नावच आहे अंतरंग. जाधवबाई त्यांनी आता माझ्या अगोदर एक वक्त्यांनी सांगितलं की सरांनी आता राहिलेलं आयुष्य असंच पुढं जाधवबाईंच्या सानिध्यात घालावं. पण माझी तुम्हाला सर एक विनंती की आयुष्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी होऊन गेले. पवारसाहेबांचं वय 84, आता 85 लागल. त्यांनी समाजासाठी काही ना काय करायचे म्हणून ते योगदान करतात. तसं तुमच्याकडे बुद्धी, कला आहे, कौशल्य आहे. तुमच्या चिरंजीवांनी सांगितलं आमचे पप्पा म्हातारी दिसत नाहीत. सर, तुम्ही भगवंतांनी तुम्हाला असंच उदंड आयुष्य द्यावं, तुम्ही तारुण दिसावं. पण राहिलेलं आयुष्यसुद्धा मी म्हणत नाही तुमच्या फॅमिलीला लाईफ द्या, फॅमिलीला लाईफ द्या, पण ते तुम्हाला जी भगवंतांनी बुद्ध दिलेली तुमची आता ह्याच्यामध्ये विद्यार्थी कोण पोलीस झाला असतं, कोण प्रत्येक खात्यामध्ये प्रत्येकजण एक विद्यार्थी या नात्यानं तुमच्याकडे आता आलेले. तर असे विद्यार्थी घडण्यासाठी DNनी सांगितलं की बाबा सर तुम्ही नंतर तुम्ही कमिटीवर जावा. बरोबर आहे त्याचं. कारण काय होतं, चांगली माणसं फार कमी मिळतात, बाकीची माणसं भरपूर मिळतात. मी म्हणत नाही तुमच्या शाळेत सगळीच माणसं खराब आहेत म्हणून, पण ह्या डाळजला तुम्ही आता 12 वर्ष काढली म्हणल्यावर तुमचं निम आयुष्य माझ्या मनाने 40% आयुष्य तर गेलेलं आहे. तर डाळ्याचं नाव आतापर्यंत जी बोर्डामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल शाळेचं, तेच मार्गदर्शन तुम्ही तुमच्या विद्यार्थी सरांना करावं. तुमचे आता जे प्रशासनामध्ये जे सेवक आहेत त्यांना करावं, विद्यार्थ्यांना करावं. शाळेला शिस्त कशी असावी ही शिस्त पुढं चालावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण संघर्ष करत असताना माणसाला आयुष्यात अडचणी फार येतात, पण या अडचणीला पर्याय काढण्यासाठी कोणतरी एक मोरप्या लागतो. त्यात तुम्ही आम्हाला ह्या गावाला मोरप्या म्हणून 12 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याचं
बेनिफिट हे आमच्या गावातल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. तर तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं, एक संघटित मार्गदर्शन शिक्षकांना करावं आणि आमच्या गावाचं नाव आपण इशीजी जसा काढतो तसा चढता आले वर जावा. विलासतात्या तुमच्याकडे बी त्यांनी बरेच वर्ष काढलेले आहेत. तुमचं प्रेम होतं, डेनने सांगितलं की तुम्ही मागून घेतलं होतं. पण अशी थोडी लोक असतात की जे लवचंबकासारखे माणसं आकुंचन करतात. कारण मी त्यांच्या स्वभावाने बऱ्याच वेळा त्यांना मी पाहिलेलं आहे. जाधव सर हे लवचंबक आहेत. बाई त्यांना तुम्ही असंच सुदृढ आयुष्य द्यावं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी जसं मुलाला आणि मुलीला त्यांनी घडवलं तसंच नवीन पिढीला घडवण्यासाठी त्यांना घुसपत करण्यासाठी ताकद द्यावी हीच मी भगवंतांनी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाप्पू. मला असं सांगायचंय, मोबाईल निराभिमा सहकारी साखर कारखाना आज या ठिकाणी आपणा सर्वांचे प्रेरणास्थान रवींद्रजी जाधव सर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते शिरराजी भरणे, नूतन पंचायत समिती सदस्य झाले त्यांना माझ्या वतीनं मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवातीला देतो. तसेच ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं ते DN जगताप साहेब, पानसरे साहेब. आता जगताप फॅमिली सगळीच मंचकावर आहे, त्यामुळं सगळ्याच जगताप फॅमिलीनं मानून घ्यावं. तसेच मंचकावर उपस्थित असलेले आजी माजी मुख्याध्यापक आहेत, सर्व गुरुजन वर्ग आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जाधव सरांचे सर्व नातेवाईक, त्यांचे सर्व मित्र परिवार, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचशा वक्त्यांची या ठिकाणी भाषणं झाली आणि भाषणामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न सर्वांनी केलेला आहे. जाधव सर कसे होते, कसे वागले, कशा पद्धतीनं त्यांनी सेवा केली, तुमच्या आमच्यामध्ये कसे मिसळले आणि त्यांनी किती दिवस सेवा केली, याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी किती मुलं घडवली हे तुमच्या आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये माणूस जन्माला येतो, तो माणूस प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना असते की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे, लोकांच्या मध्ये मिसळलं पाहिजे. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून आपल्या आयुष्याचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न करण्याची जबाबदारी प्रत्येकावर असते. त्याच पद्धतीने जाधव सरांनी सुद्धा या ठिकाणी जवळपास मला वाटतं 34 वर्ष शिकवण्याचं काम केलं. जाईल तिथं आपण पाहिलं की जाधव सरांबद्दल बोलताना आमच्या गावामध्ये सुद्धा बरेच दिवस त्यांनी सेवा केलेली आहे. आमची इच्छा होती की ते मुख्याध्यापक झाल्याच्या नंतर आज मला कळालं की तुम्ही इकडं कसं आला, कारण जिथं जादूचे कांडे असते तिथं पर्याय काहीच नसतो. आमच्याकडची जादूची कांडी संपलेली असल्यामुळे DN जगताप साहेबांनी ती जादूची कांडी वापरली आणि जाधव सराला इकडं आणण्याचं काम केलं. असो, काठीला निरोप समारंभाचा कार्यक्रम व्हायचा तो डाळजला झाला. तुम्ही आला आणि तुमच्या भावना व्यक्त केल्या की तुम्ही यायलाच पाहिजे. अहो, तुमचा सर अधिकार आहे आणि अधिकाराने जो माणूस सांगतो त्या माणसाच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमालाच काय, पण पुढे कुठलंही एखादं काम असेल त्या कामाला तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही नक्कीच निभावू. अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका मांडतो. आता पांडव सरांच्या बाबतीत बोलायला गेलं तर ते फार जुन्या तालमीत तयार झालेले आहेत. पुढारी म्हटलं की काय म्हणले, ते पुढारी म्हणलं की काहीतरी त्यांच्याकडनं शिकावं, पण गुरुजीकडनं काय शिकावं हे तुम्ही नाही सांगितलं होय. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव, पुढचं काय असेल ते तुम्हीच म्हणा. तसं तुमच्याकडनं काय काय शिकावं, काय काय नाही हे आता मी बरेच दिवस झालं शिकतोय. प्राथमिक पासून ते उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजपर्यंत मी सगळ्यांसगळं तालमीतलं आहे, सगळ्या तालमीत खेळलोय. पण पांडव सर खऱ्या अर्थानं खरंच गुरुजन जी तुमच्यामध्ये ताकद आहे, गुरुजनांच्या मध्ये जी ताकद आहे ती कुणाकडेही मिळणार नाही. आणि कितीही पुढारी मोठं होऊ, अनेक कुठल्या पदावर जाऊ, अनेक काहीतरी करू,
परंतु आम्हाला तुमच्या एवढं ज्ञानार्जन देण्याची संधी कधीही प्राप्त होत नाही. कारण तुम्हाला सर्व गुरुजनांना, मग माझ्या प्राथमिक शिक्षकांपासून एक चिखलाचा गोळा असतो, त्या चिखलाच्या गोळ्याला तयार करायचा, त्याला आकार द्यायचा आणि त्याला खऱ्या अर्थानं पुढची वाटचाल करायला संधी द्यायची. कुणी करावं तर फक्त गुरुजनांनीच करावं आणि तो आदर्श आमच्या सर्वांच्या मनामध्ये राहायला पाहिजे. हल्लीचा काळ जरा वेगळा निघालेला आहे. जो चांगला शिक्षक असतो त्या चांगल्या शिक्षकाला मला या ठिकाणी पंचायत समिती सदस्यांना सुद्धा विनंती करायची आहे. मी बी 15 वर्ष पंचायत समितीचा सदस्य होतो, परंतु त्यावेळेला शिक्षकांच्या बदल्या जरा आमच्या हातात होत्या, पण आता ऑनलाईन झाले. ते बटन दाबलं की इकडं तिकडं होतंय. चांगला असला की उचललाच, त्याला टाकलाच दुसरीकडं, म्हणजे ते बटन दाबण्यावरच आहे ना तुमचं. पहिलं आम्ही काय करायचो, चांगल्या शिक्षकांना चांगली शाळा द्यायचो. 10-5 वर्ष त्यांनी काढलं तर त्या शाळेचं नाव व्हायचं. आता चांगला शिक्षक शिकवतोय, त्यांनी चांगली शाळा घडवली, त्याच शिक्षकाला नेमकं दुसरीकडे कुठतरी जावं लागतंय. म्हणून मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय की शिक्षक ज्या शाळेमध्ये चांगलं काम करतो, जे शाळा खऱ्या अर्थानं यशस्वीपणानं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो, त्या शिक्षकांना त्याच पद्धतीचा न्याय आपल्या सगळ्या राजकारत्याकडनं मिळाला पाहिजे. ही खऱ्या अर्थानं भूमिका मांडणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपल्या मनामध्ये एकच खंत असते, माझ्या भागातला माझा विद्यार्थी, ग्रामीण भागातला विद्यार्थी. हा तसं पाहिलं तर मी सर्व शिक्षक बंधूंना विनंती करणार आहे की आता शिक्षकांचा पट कमी कमी व्हायला लागला आहे. शाळेच्या तुकड्या आता संपत चाललेल्या आहेत. हा निरोप समारंभाचा कार्यक्रम जरी असला तरी आमच्या भावना कुठेतरी व्यक्त करणं काळाची गरज आहे. कारण जर विद्यार्थी संख्या घटत चालली, आता आपल्या शाळेला जिल्हा परिषद शाळा असो किंवा अशा शाळा आहेत, त्या शाळेकडल्या विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे. आणि आता मोठ्या मोठ्या लोकांच्या ज्या शाळा आहेत, पैसे देऊन लोक अक्कल विकत घ्यायला लागलेले. मी जाहीरपणानं सांगतो, त्या पद्धतीच्या शाळेमध्ये जात असताना तुम्ही सुद्धा सर्व गुरुजनांनी एक मनामध्ये खोंगाट बांधली पाहिजे. माझा विद्यार्थी बाहेरच्या शाळेमध्ये न जाता माझ्या प्राथमिक शाळेमध्ये कसा जाईल, माझ्या माध्यमिक विद्यालयामध्ये कसा जाईल, आणि त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम तुम्ही सर्वांनी जबाबदारीनं पार पाडत असताना मनामध्ये खोंगाट बांधली पाहिजे की माझ्या गावातला विद्यार्थी बाहेरच्या गावामध्ये गेलाच नाही पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन तुम्ही आम्हाला काम करावं लागणार आहे, तरच ह्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा टिकणार आहेत. अन्यथा प्रत्येक शिक्षकाला यांना त्या भागामध्ये जावं लागणार आहे. ही दुर्दैवाची बाब आता झालेली आहे. म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षणाचं ज्ञानार्जन केल्याच्या नंतर काय घडतं, जाधव सरांकडे पाहिल्याच्या नंतर सगळ्यांनी त्यांची स्तुती केली. कोण म्हणले फार देखणे दिसत आहेत, कोण म्हणले काहीतरी होतंय, मॅडम तर खुशीत हसतायत. आता खरंच आहे मॅडम, आता तुमचं बरं आहे, तुम्ही दोघं बी सर्व्हिसला असल्यामुळे कोणी कोणावर रागवायचं नाही. पण आम्ही घरी गेलो की आमच्याकडे एवढ्याला डोळं होत्यात बघा. काय सांगायचंय तुम्हाला, आमची माऊली म्हणते आला का फिरून, घालवलं का खिशातलं 10-5 रुपये, बाटीचे कापडं घालून सकाळचं जातंय आणि संध्याकाळी 12 वाजता ठक 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 दार वाजवायला येतंय. काय सांगायचं तुम्हाला, तसं तुमचं टुटी बाय टुटी. तुम्हाला देवाने चांगलं, म्हणजे दोघांना सुद्धा चांगलं आयुष्य दिलेलं आहे. आता मॅडम तुम्ही खुशीत, अजून 5-6 वर्ष तुम्हाला सुट्टी नाही. सर तुम्ही आतापर्यंत डबा त्यांनी केलाय, पुढचं मी सांगाय नको ना. डबा करून त्यांनी शाळा चालवली, तुम्हाला शाळेत व्यवस्थित पाठवलं, म्हणून तुम्ही इथली गाडीची 2 चाकं जर बरोबर असतील तर गाडी चालते. तर आता तुम्ही डबा मान्य करतात बरं का. आमच्यासारखं तुम्हाला सवय लावावी लागेल. त्याच्यासाठी बुलेट घेऊन दिली. बुलेट, वा वा, टाळ्या वाजवा की. अरे वा, आम्हाला तुम्हाला घेऊन दिली होय बुलेट. अरे देवा, मला असं द्या, तुम्ही भाग्यवान आहात. अशीच भाग्यवंताची जोडी कायमस्वरूपी 100च्या पार पुढे तुम्ही दोघं जण जावं, अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभणार आहे. तुमचं दीर्घ आयुष्यामध्ये तुम्ही फार मोठं सेवा केलेली आहे. तुमच्या आयुष्याचे आता तुम्ही इथं लिहिलंय अंतरंग जीवन प्रवासाचे पुस्तकच लिहिलंय. आता बाह्य रंग कुठं आहे ते मला दाखवा. आता एक झाला अंतरंग, रिटायर होईपर्यंत अंतरंग, आता बाह्य रंग कुठे. आता इथून पुढे बाह्य रंग दाखवायला शिका आणि आमच्या तालमीत या. पुढची तालीम बघा बर्ने साहेब, आता कानात नका सांगू, मोठ्याने सांगा, कारण कुचू कुचू बोलणं लय अवघड असतं.
त्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे की पुढं सुद्धा तुम्ही सगळ्यांवर आतापर्यंत ज्या पद्धतीनं लक्ष राखलेलं आहे त्याच पद्धतीनं पुढचं सुद्धा आयुष्य तुम्ही तशाच पद्धतीनं सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, कीर्तीचं घालवण्यासाठी तुम्हाला आमच्या वतीनं, माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासूनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुमच्या हातून मुलांची सेवा झालेली आहे. आता तुमच्या सुविद्य पत्नी असतील त्यांना काशी तीर्थयात्रा कुठंतरी नेऊन दाखवा, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. ते नक्कीच तुम्ही दाखवाल, कारण तुमची मुलं मुली डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, काय काय भानगडी. अहो तुमचं कुटुंबच पहिल्यापासून सुशिक्षित आहे. वडिलांपासून तुमचं कुटुंब सुशिक्षित आहे आणि पुढची पिढी सुशिक्षित झालेलं आहे. त्याबद्दल आम्हा सर्वांना गर्व आहे. असंच प्रेम, अशीच निष्ठा तुमच्या आमच्यावरती राहू द्या. आमची तर कायमचीच तुमच्यावरती राहणार आहे, त्याच्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद बापू. कार्यक्रमासाठी उशीर झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला व्यासपीठावरती बसलेल्या सर्व लोकांना नम्र निवेदन करायचं आहे की तुमच्यासाठी अतिशय सुंदर जेवण ठेवलेलं आहे. आमचे श्रीराज भैया भरणे मला कानामध्ये हळूच सांगत होते की मला अतिशय महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. पण मी त्यांना विनंती केलेली आहे की भैया ताकदीनं तुमच्याबरोबर साथ देईन, मी फक्त जेवायला थांबायचं. मी वेगळा मुख्याध्यापक आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये 34 वर्ष सेवा करत असताना मला प्रथम स्वर्गीय अजितदादांची आठवण येते आणि म्हणून त्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष की ज्यांनी संस्था स्थापन केली कैलासवासी घोलप साहेब यांनाही मी विनम्र अभिवादन करतो. श्रीयाज भैया अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे मी पाहत असताना आता कोणाचीही नावं मी घेत नाही, म्हणून पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो कारण वेळ जाईल. सगळ्यांची माफी मागतो. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे सर्वच मंडळी म्हणतो, आता विद्यार्थी विद्यार्थिनी पण म्हणत नाहीये. या ठिकाणी मी भाषण करत असताना मी आज जो कोणी मुख्याध्यापक आहे तो माझ्या माता पित्यामुळे आहे. म्हणून साठी ज्यांनी मला जन्म दिला त्या आई वडिलांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या ऋणात राहणं पसंत करतो. मी जो काही आहे केवळ माझ्या गुरुजींमुळे आणि माझ्या आईमुळे आहे, म्हणून मी म्हटलं की त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो. दुसरा आभार मला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानायचे की त्यांनी मला 34 वर्ष, काका किती वर्ष, 34 वर्ष सेवेची संधी दिली. भैया 32 वर्ष मी तालुक्यात आहे. संस्थेने मला एकदा सुद्धा माझी बदली केलेली नाहीये. आणि ज्या वेळेस मला विचारलं की जाधव सर तुम्हाला कुठं टाकायचं, त्यावेळेस मला विचारणा झाली. एवढं मोठं प्रेम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने माझ्यावर केलं, म्हणून मी त्यांच्या हृदयात आहे. मला मानस सचिव साहेबांचा फोन आला, जाधव सर मी आधी सभेच्या मीटिंग मध्ये आहे, तुमच्या कार्यक्रमाला मी येऊ शकत नाही, दिलगिरी व्यक्त करतो. फार मोठं व्यक्तिमत्व आहे हो. मला मामांचा फोन आला, जाधव सर तुमच्या कार्यक्रमाला मी येऊ शकत नाही, तुमच्या शुभेच्छा आहेत. मी जेव्हा पुस्तक लिहिलं आणि त्यांचा शुभेच्छा संदेश मागण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा मामा म्हणाले 1 सेकंदामध्ये तुम्हाला शुभेच्छा संदेश मिळेल. आणि त्यांनी तो तुला त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये नोंद झालेली आहे. आणि हे माझं सौभाग्य आहे की जिल्हा शिक्षण मंडळामध्ये खऱ्या अर्थानं सेवेची संधी मिळाली. तिसरं ऋण मला व्यक्त करायचंय सन्माननीय सहसंचालक स्वर्गीय सुरेश जगताप साहेब, ज्यांनी मला अन्नावर घातलं, पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये सेवेची संधी दिली आणि आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं. आज जवळजवळ 59 वर्ष होत आहेत मला. त्या माणसाचं ऋण माझ्या 7 जन्मामध्ये फिटणार नाहीये.
कारण मला माझ्या यशस्वी जीवनामध्ये वाटचाल करण्यासाठी त्या माणसांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. म्हणून त्यांचा नामोल्लेख करणं मी माझं सौभाग्य समजतो. मी ज्या ज्या शाखेमध्ये काम केलं त्याच्यामध्ये पहिली शाखा आहे नसरापूर. ज्या उपसचिवांच्या हाताखाली काम केलं त्यांचंही मनापासून मला आभार व्यक्त करायचे त्यांचे, कारण त्यांच्यामुळे मी काका घडलोय. सगळ्या सन्माननीय मुख्याध्यापकांना माहीत आहे घोलप साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले आम्ही सगळे मुख्याध्यापक आहेत. त्याच्यामध्ये नसरापूर 2 वर्ष, निमगाव केतकी 8 वर्ष, डाळज 12 वर्ष, काटी 12 वर्ष, या सर्व ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या ऋणामध्ये मी आहे आणि सगळी माणसांच्या हृदयामध्ये जाधव सर आहे. म्हणून खऱ्या अर्थानं माझं गावकऱ्यांवरती आणि गावकऱ्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. पण डाळस शाखेमध्ये DN काकांनी मला मुख्याध्यापक म्हणून जेव्हा घेतलं तर खरोखरच काकांचं मला मनपूर्वक आभार मानायचे. काका तुम्ही मला 3 वर्ष घेतलं पण 300 वर्षाचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. मला या डाळस शाखेमध्ये अभिमान वाटतो. माझे आप्पा पुढं बसलेले आहेत, त्यांच्या डोळ्यातनं परवा पाणी आलं. ते म्हणले जाधव सर तुम्ही खऱ्या अर्थानं आता रिटायर होत आहेत, शाळेचं काय? शाळा चांगली चालणार, कोणी जरी असलं नसलं तरी शाळा चांगली सांगणार आणि डाळस शाखेचा मुख्याध्यापक माझे काका जे म्हणतील तोच मुख्याध्यापक इथं येणार, हे त्यांच्याकडून मी शब्द घेतो. त्यांना तो शब्द मी घेतलेला आहे. माझ्यापेक्षा ताकदीनं काम करणारा मुख्याध्यापक या ठिकाणी येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी संस्थेत सुद्धा सांगितलेलं आहे मी जो सांगेल तो मुख्याध्यापक डाळसला द्यायचा आणि संस्थेनं सुद्धा ते मान्य केलेलं आहे. म्हणून गावकऱ्यांनी काय काळजी करायची काय कारण नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट 1993 साली भैया माझं लग्न झालं आणि आजपर्यंत ज्यांनी मला ताकदीनं हे सेवा करण्याची संधी त्यांच्यामुळे दिली त्या माझ्या रोहिणी जाधव मॅडम. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जेव्हा 2020 साली बेड रिजन झालतो तेव्हा ताकदीनं उभा करण्याचं काम माझ्या बायकोनी, माझ्या मुलांनी आणि माझ्या पत्नींना आणि माझ्या नातेवाईकांनी केलं. त्यांच्या सुद्धा ऋणात राहणं मी पसंत करतो. माझे सर्व नातेवाईक असतील यांनी सुद्धा माझ्यावर जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाची तुलना कशाबरोबर होऊ शकत नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की माझ्या पुढे जे बसलेलं आहे ते आमचं सरकार आहे. तात्या सरकार म्हणतोय त्यांना मी. जसं केंद्राचं आणि राज्याचं सरकार असतं तसं आमच्या घराचं सरकार आहे. त्या सरकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. एखादा मनुष्य जेव्हा ताकदीनं काम करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे जी ताकद असते ती बायकोची असते. आणि म्हणून माझी सौभाग्यवती माझ्या बरोबर आहे म्हणून साठी तिला शतशः आभार आणि धन्यवाद. तिची ही सेवेची 2-3 दिवसापूर्वी तात्या 30 वर्ष पूर्ण झालेत तेव्हा मॅडमला सुद्धा भरभरून शुभेच्छा माझ्याकडून आहेत. मी ज्या ज्या शाखेमध्ये नोकरी केली त्या लेकरांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलं म्हणून मी जिवंत आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काका म्हणले होते की तुम्ही डाळजलेला बापू का नको म्हणत होता. 25 स्टेपलचं मज्जारोजीची सर्जरी होऊन काम करणारा तुमच्या डाळज शाखेमध्ये एकमेव मुख्याध्यापक आहे. कमरेपासून खाली ज्याचं अवसन गळून गेलतं, ज्याला चालता येत नव्हतं, त्यांनी ही मुख्याध्यापक म्हणून नोकरी 3 वर्ष काका तुमच्या ताकदीच्या जीवावर मी केलेली आहे. म्हणून डाळस शाखा असेल, काटी असेल, बापू तुम्ही सुद्धा आमच्या हृदयात आहे. जसे काका आहेत निमगाव केतकीची सुद्धा माणसं माझ्या हृदयामध्ये आहेत. किंवा म्हणून ही प्रामाणिकपणे 34 वर्ष मला सेवा करण्याची संधी दिली. शेवटी माझ्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण माझे विद्यार्थी असतील, माझी प्रेमाची माणसं असतील, तेव्हा सर्व गावामधली माणसं असतील त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि एकच प्रार्थना आहे परमेश्वराकडं किंवा त्या विधात्याकडं पुढील काळामध्ये समाजाची, दीनदुःखितांची, दीनदुबळ्यांची सेवा माझ्या हातून घडो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि संयोजकांनी माझा जरी कार्यक्रम असला तरी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. आणि काका सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मला जी ताकद दिलेली आहे ती माझ्या शिक्षकांच्या मुळे आहे.
म्हणून माझ्या सर्व शिक्षकांचं मनपूर्वक आभार मानतो. ज्या मोहनला मी बोटाला धरून बोलायला शिकवलं तोच आज माईक त्या या मोहनच्या हातामध्ये आहे, हेही सांगायला मी जाता जाता विसरत नाही. बापू तू याच्यापेक्षा छान काम कर, अशा शुभेच्छा आहे तुला. अजून एक सगळ्यात महत्वाचा उल्लेख करायचा, माझ्या स्टाफने जर काम केलं, माझे करे सर नवीन आहेत बघा, ते या ठिकाणी आले, पण हृदयातला माणूस म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. माझे वाघ मॅडम असतील, माझे सगळे शिक्षक असतील, कारण कुठलीही प्रेरणा या शिक्षकांच्या मुळे आणि लेकरांच्या मुळे आलेली आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर तुम्ही जी आपल्या मनोगतामध्ये म्हणालात की नूतन सदस्य म्हणून भरघोस मतांनी निवडून आले ते श्रीराज भैया भरणे, तरुणांचं हृदयस्थान, यांना मी विनंती करतो की आपल्या मनोगताला सुरुवात करायची आहे. श्री रवींद्र अर्जुन जाधव सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित आपले ज्येष्ठ नेते DN काका जगताप, विलास बापू वाघमोडे, नंदकुमार बापू पानसरे, मोहन आप्पा गुळवे, ज्यांच्या आज सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे ते शाळेचे प्राचार्य जाधव सर, संजय काका जगताप, महेश दादा जगताप, शकुंतलाताई जगताप, सुरेश दादा जगताप, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या लहान मित्रांनो, खरं तर आज आपण सगळेजण, सगळ्या ज्येष्ठांचं आज सगळ्यांचं मला भाषण ऐकायची संधी मिळाली. खरं तर DN काका असतील, बापू असतील, रोहिदास सरांचं पण खूप सुंदर त्यांनी त्यांचं एक भाषण खूप सुंदर असं आपल्यासमोर मांडलं. खरं तर आपल्याला माहिती आहे की जाधव सरांबद्दल मी त्यांचं सगळं वाचत होतो आणि त्यांनी 34 वर्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या इथं कार्यरत केलं. खरं तर त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी 34 वर्ष या ठिकाणी कार्यरत केलं. आपल्याला माहिती आहे की त्यातून 32 वर्ष त्यांनी निमगाव केटकी, काटी, दाळज आपल्या तालुक्यात कार्य केलं. खरं तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या ज्येष्ठांनी तर भाषण केले, त्यांनी जे वाक्य मांडले ते खरं तर मी बोलणार होतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी कुठली जर सुरुवात करत असलो, भाषणाची सुरुवात करत असलो किंवा इतर काही गोष्टीची सुरुवात करत असतो तर गुरुजनांचा आपण आदर करत असतो आणि पहिलं तिथून सुरुवात करत असतो. आणि सरांनी सांगितलं की गुरु ब्रह्म, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षा परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर ह्यातून आपण भाषण सुरुवात करत असतो, गुरुजनांचा आपण आदर करत असतो. आणि तसंच जाधव गुरुजी आणि ताई मॅडम यांनी जाधव सर आणि त्यांच्या दोन्ही बहिणींना आणि भावांना चांगल्या प्रकारे घडवलं. खरं तर त्यांचं पहिलं प्रथम आपण आभार मानलं पाहिजे. आज जर आई वडीलनी चांगलं घडवलं नसतं तर आज या स्थितीवर आपण गेलो नसतो. खरं तर आई वडिलांची पहिलं प्रथम आपण त्यांचा आदर आपण मानला पाहिजे. खरं तर आपल्याला माहिती आहे की शिक्षण क्षेत्रात जाधव कुटुंब हे पूर्वीपासून अग्रेसर आहेत आणि जाधव गुरुजींपासून तुम्हाला त्या गोष्टीची आवड एक निर्माण झाली. खरं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या बोरीत पण गायकवाड ताई आहेत आणि काष्टीचे पण ताई आहेत, त्यांचं माने काळे ताई, खरं तर ते पण आहेत. म्हणजे एक चांगल्या प्रकारे आपण बघतो की आई वडील कसे घडवत असतात. आज राजेंद्र सर पण आहेत, त्यांचं पण 2 वर्ष झालं त्यांचं रिटायरमेंटचा कार्यक्रम होता, सेवापूर्तीचा कार्यक्रम झालेला आहे. खरं तर एक चांगल्या प्रकारे आई वडिलांनी त्यांना घडवलं, त्याच्यामुळे आज या ठिकाणी ते सगळेजण आहेत. खरं तर आई वडिलांची आपण आज इथं लहान मुलं आहेत सगळी खरं तर खूप थकलेत, त्यांना भूक लागली. सरांनी सांगितलं की जेवण करून जावा. मी नक्की सर तुमच्या या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं जेवण करून जाणार आहे. आता आज लहान चिमुकले इथं सगळेजण बसले, त्यांना खरं तर भूक लागली सगळ्यांना. मी त्यांच्याकडे सगळ्यांकडे बारीक बघत होतो, कोण झोपतंय, कोण काय खाली बघतंय. म्हणजे कसं असतं की आज आपल्याला माहिती की आपण लहान असताना आपण जर स्टेजवर खाली बसायचो तेव्हा जेव्हा गुरुजनांचं ऐकायचो तर
ती एक वेगळीच मजा असायची. आणि खरं तर ह्या लहान चिमुक लहानकडे सगळ्यांकडे बघताना एक माझं लहानपण आठवतं. म्हणजे मी अजून लहानच आहे, पण तरी एक लहानपण अजून आठवतं की बाबा आपण शाळेत असताना कसं एक चांगले मजेशीर जगायचो. आज या ठिकाणी स्टेजवर अध्यक्ष म्हणून आलोय, आणि खरं तर जेव्हा अध्यक्ष म्हणून आपण येतो तर आपल्याला सगळ्यांचं माहिती असलं पाहिजे. आज कोण काय भाषण करतंय, कोण काय बोलणार आहे, त्याच्यावर आपल्याला कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे ह्याचं आपल्याला एक कंटिन्यू लक्ष देऊन कार्य करायचं असतं. आज इथं खरं तर आपल्याला माहिती आहे की DN काकांनी पण आपले नेते आदरणीय दादा यांचा उल्लेख केला. त्यांना पहिलं प्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. खरं तर दादा म्हणले तर एक दादांचं एक बारीक लक्ष असायचं. काकांनी एक उदाहरण दिलं की हेलिकॉप्टरने जाताना दादांनी 2 झाडं अजितदादांनी जळलेले बघितले, आणि त्यांनी DN काकांना बोलले की बाबा तुम्ही झाडांकडे पण तुमचं लक्ष कसं नाहीये. पण म्हणजे प्रत्येक गोष्टीत कसं बारीक लक्ष असलं पाहिजे नेत्यांचं, ह्यातून आपल्याला शिकायला मिळतं. आज आपल्याला माहिती की गोलोब साहेबांबद्दल पण बोलायचं झालं तर या संस्थेची स्थापना त्यांनी केली. खरं तर सरांच्या माध्यमातूनच मला आज कळालं की गोलोब साहेबांनी या संस्थेची स्थापना केली. खरं तर या गोष्टीतून, या व्यासपीठातून आपल्याला एक काही ना काही शिकायला मिळत असतं, आणि ह्यातून आपण एक कसं संधीचं सोनं करता येईल याचा आपण प्रयत्न करत असतो. खरं तर मी रोहन दादाचं पण आणि डॉक्टर प्रज्ञाताई यांचं पण कौतुक करेन की खूप सुंदर तुम्ही दोघांनी भाषण केलं. खरं तर रोहन दादा जेव्हा मी स्टेजवरून येत होतो आणि प्रस्ताव करत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी SP जैनमधनं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. खरं तर मी पण एक SP जैनचाच विद्यार्थी आहे, पण आमचं कॅम्पस दुसरं होतं, कुर्ला कॅम्पस होतं, आणि त्यांनी दुसरं एक नवीन कॅम्पस आहे तिथं वाटतं त्यांचं कोर्स झाले. तर खरं तर खूप कौतुक आहे, कारण की आपला भागातील विद्यार्थी पण एक चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण घेते, ह्याचा खरं तर अभिमान आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे. आज खरं तर सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त मी जाधव मॅडमचं पण कौतुक करेन, कारण की आपण म्हणत असतो की प्रत्येक ठिकाणी आपण नेहमी वाक्य एक ऐकलं असेल की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं यशस्वी स्त्रीचा हात हा नक्की असतो. आणि तसंच जाधव मॅडम यांनी एक खूप चांगल्या प्रकारे जाधव सरांना यांना साथ दिली, आणि त्याच्यामुळं आज ह्या प्रकारे त्यांची एक जर्नी चांगल्या प्रकारे घडली. खरं तर आज या अंतरंग पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. पहिलं प्रथम मी जाधव सरांना हे पण सांगतो की खरं तर मामा या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, आणि काही कारणास्तव आपल्याला माहिती आहे की अचानक गारपीट आणि वातावरण बदलीमुळं मामांना दिल्लीला जायला लागलं. आज तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज मामा राज्याचे कृषी मंत्री झाले, आणि दिल्लीला जाण्यामुळं मामांनी मला या ठिकाणी जाण्यास सांगितलं. खरं तर मी पहिलं प्रथम दिलगिरी पण व्यक्त करतो आमच्या भरणे कुटुंबाकडून. आज आपल्याला माहिती आहे की अंतरंग जीवनाचा प्रवास याचं एक खूप सुंदर असं सरांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. हे पुस्तक वाचत असताना सरांबद्दल खूप चांगलं सांगायचं झालं तर रोहिदास सरांनी सांगितलं की त्यांनी एक खूप सुंदर असा एक पॅरेग्राफ एक पाठ केलाय की बायको म्हणजे बायको नसते. खरं तर आता ह्या गोष्टीचा अनुभव मला नाही आहे, कारण की मी लहान आहे, पण ते मी जेव्हा तुम्ही सांगितलं तर मी वाचत होतो. ते खूप सुंदर कविता. बापू मला म्हणले की मी तिथं बसलेलो, बापू मला सांगत होते की मुलं लग्न झालं की आई वडिलांना विसरतातच. म्हणलं का बापू, काय सांगू तुम्हाला, मुलं बघतच नाही आई वडिलांकडे, नातवंडांना पण मुलं सांभाळायला नाही आजकालच्या आई वडिलांना. मग मला असं वाटायला लागलं, शंका वाटायला लागली की आपण लग्न केलं पाहिजे का नाही. पण नक्की बापूंचं पण बरोबर आहे. आजच्या पिढीत आपण बघतोय की हे शहरी भागात होतं बापू, हे ग्रामीण भागात होत नाही. असं हे आपण बघतो की हे शहरी भागात नक्की असं होतंय, असा प्रकार होता आपण बघतोय सगळीकडे, पण ग्रामीण भागात तेच अजून आपल्या जमिनीत मुलं आहेत, अजून ती नाळ आपल्या मुलांमध्ये आहे. खरं तर खूप सुंदर आज सरांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यात सरांनी एक खूप सुंदर असं एक पॉइंट लिहिला, हरायचं नाही लढायचं. हे पॉइंट खरं तर मामा मी जेव्हा 10वीत असताना मामानी हे वाक्य सांगितलेलं मला की हरायचं नाही लढायचं. आणि मामा नेहमी सांगायचे की मामांनी मला भरण्यावाने सांगितलं की बाबा दगडातून पाणी आणलं पाहिजे, एवढं कष्ट केलं पाहिजे आपण. आज खरं तर आपल्याला माहिती आहे की गुरुजनांमुळं आणि आपल्या आई वडिलांमुळं आपण घडत असतो. त्याच प्रमाणात खरं तर आपण कष्ट केले पाहिजे. आज इथं लहान मुलं सगळे आहेत,
खरं तर आज वेळ पण खूप गेलाय, त्यांना भूक लागली. खरं तर जास्त मी बोलणार नाही, पण तुम्हाला मुलांना एवढं सांगेन की आयुष्यात डिसिप्लिन ठेवा. जेवढं तुम्ही डिसिप्लिनमध्ये वागचाल नक्कीच तुम्ही आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आपण बघतो की खूप हुशार मुलगा अभ्यास किती काय केला, खूप हुशार असलं तर कधी यशस्वी होत नाही. किंवा का राहतो मागं, तर तो डिसिप्लिन नसतो. डिसिप्लिन म्हणजे तुम्ही सातत्याने काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलं नाही पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेला तर नक्कीच तुम्ही कसा पडचाल ह्याचं तुम्हाला कळत नाही. तुम्ही कंटिन्यू काम केले पाहिजे, कार्यरत केलं पाहिजे. हे जर उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याला माहिती की आपले जवळचं तालुक्याचं उदाहरण देतो, माझ्या वडिलांचं उदाहरण देतो. मामा कृषी मंत्री असून पण मामा मुंबईला थांबत नाहीत. मामाला अधिवेशन झालं, मामांचं परवा दिवशी अधिवेशन झालं, मामा निघाले. काल रामनवमीच्या कार्यक्रमाला मामा दिवसभर फिरले. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला आपण असं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही गेलं पाहिजे किंवा मला मंत्रिपद मिळाले किंवा मी आता महाराष्ट्रातील 5 नंबरच्या खात्यामध्ये आहे. सर बरोबर का काका? त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण पडत असतो. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज इथं मुलं आहेत सगळेजण, आयुष्यात एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही खूप यशस्वी होणार आहे भविष्यात, तुम्ही काही घडणार आहे, पण डिसिप्लिन आयुष्यात ठेवा, सातत्य ठेवा की बाबा ह्या गोष्टी मला करायच्यात आणि मी सातत्याने काम केलं पाहिजे. बाबा या स्टेजवर जर खरं तर जाधव सरांचं मी कौतुक करेन की त्यांनी मगाशी मला सांगितलं की भैया तुम्ही संस्थेची स्थापना करताय आणि मी नक्की तुमच्या संस्थेत काम करायला मला नक्की आवडेल. नक्की सर काही असेल तर तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच मी संस्थेसाठी तुमचं मार्गदर्शन नक्कीच घेईन सर. खरं तर तुमचं मला कौतुक वाटलं की आता 59 वय असून पण एक जिद्द ठेवले सरांनी की बाबा मला अजून पुढं कार्यरत करायचे आणि हे कौतुक केलं पाहिजे. कारण की सरांनी म्हणलं नाही की मी रिटायर झालो की बाबा मी आज माझं काम आता मी बंद करेन, पण त्यातून सरांनी मला सांगण्याचं काय कार्य केलं की बाबा मला आवडेल भैया की ह्यातून मला काय कसं मुलांसाठी काय माझं योगदान असेल त्याचं मी काम करण्याचं काम मी करेन सर. आणि जाता जाता सरांचं खरं तर एक खूप सुंदर सरांनी मला या शाळेबद्दल सांगितलं की सरांनी प्रत्येक झाडाला जिओ टॅगिंग केली आणि प्रत्येक झाडाबद्दल सरांनी त्याचं एक माहिती 99 वृक्ष तर 99 वृक्षाबद्दल माहिती लिहिली. खरं तर आपल्याला माहिती की ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेली आहे, वातावरणामधला बदल आपण बघतोय की अचानक असलेली गारपीट, अचानक असलेला पाऊस, ह्याच्यामुळं आपण एक सातत्याने काम सगळ्यांनी केलं पाहिजे. वृक्ष लागवड ह्याची केली आपण जाण ठेवली पाहिजे आणि खूप सुंदर सरांनी हा उपक्रम मुलांसाठी घेतलेला आहे. नक्कीच हा उपक्रम आज इथं सगळे प्राध्यापक आहेत, निमगाव कितके असेल, काठी असेल, सगळ्या भागातील आपल्या तालुक्यातील किंवा इतर तालुक्यातील प्राध्यापक सगळे आलेले आहेत. सगळ्यांना मी एवढं सांगेन की खूप सुंदर हा उपक्रम जे जाधव सरांनी केलेला आहे, नक्की ह्याचा तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये कसं राबवता येईल हा उपक्रम राबवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. आणि जाता जाता सरांना मी बोलायचं राहिलं की सर आपण या शाळेसाठी मामांच्या माध्यमातून एक स्मार्ट लायब्ररी तुम्हाला सांगितलं असेल की आपण देतोय आणि नक्कीच 4 महिन्यात स्मार्ट लायब्ररी आपण इथं इन्स्टॉल करणार आहे, एक स्मार्ट लॅब म्हणून. तर नक्की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं, मी आयोजकाचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली पाखरे, का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली पाखरे.
मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या 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 दिन थे बिगड़े हुए इंसान थे शैतान की संतान थे लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जान थे कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मा के वो गाने बैंड के कीबोर्ड
स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते